हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये विशेष लाईफस्टाईल. तर आज मी व्हिडिओची सुरुवात केली होती दुपारपासूनच, कारण सकाळचे खूप काम होतं त्यामुळे ना सगळे कामावरून घेतले होते आणि मग व्हिडिओ शूट करायला घेतलं होतं. लाडू बघा खुर्चीवर चढून ना काय माहितीच काय काय करत होता. ते कपडे सुकायला घातले होते मी, कारण बाहेर उघडा पाऊस होता आणि कपडे सुकत नव्हते. त्यामुळे ना लहान लेकराचे तर कपडे खूप पडतात, त्यामुळे ना मी घरातच लाडूचे कपडे फॅनखाली सुकवत होते आणि लाडू ते खुर्चीवर चढून ना सगळे कपडे खाली काढून फेकत होता. आणि घरात बघा किती पसारा केला होता. हे लाडू डॉक्टर कसं इंजेक्शन देतात तुला असं आणि रडतोस तू कसं? लाडूला तसं इंजेक्शन देतात डॉक्टर. कसं देतात आणि रडते कसं लाडू? ह्याचं हे नाटक त्याला ॲडमिट केलं होतं ना, त्यामुळे त्याच्यानं ते लक्षात राहिलंय. तर डॉक्टरांना बघितलं ना तो असंच घाबरतो आणि म्हणतो इंजेक्शन देतात म्हणून. तर आता त्याला घेऊन जायचं आहे आम्हाला. इंजेक्शन म्हटल्यावर लगेच आता हे करतो, बघितलं का. आणि निघालो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये. तर बाहेर खूप पाऊस होता त्यामुळे मी रिक्षात जात होते भावाबरोबर माझ्या. आणि ना लाडूला 2-4 दिवसापासून खूप सर्दी होती, त्यामुळे त्याला वाफ द्यायचं होतं. बघा किती खुश होता तो. बाहेर जायचं म्हणजे लाडू खूप खुश होतो. आलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये. 1 नंबर होता आमच्या पहिलं. त्यानंतर आमचा नंबर होता. लाडूला वाफ देऊन पण झालं होतं आणि त्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. मी शेवपुरी घेतली होती कारण लाडूला पण खाता येईल म्हणून. लाडू बघा तुम्हाला सगळ्यांना दाखवत होता मी खातोय म्हणून. आणि माझा भाऊ पाणीपुरी घेतला होता. लाडूच्या हॉस्पिटलजवळ एक पाणीपुरीवाला आहे, तिथली पाणीपुरी खूप छान असते. आम्ही जेव्हाही हॉस्पिटलला जाईल तिथली पाणीपुरी खाऊन येतो. आम्ही दुसरीकडची कुठलीच नाही खात पाणीपुरी, तिथलीच आवडत होती त्यामुळे. आणि घरी आलो होतो. लाडूचे पप्पा पण आले होते 7 वाजता कामावरून. मग त्यांना चहा बनवायचा होता. म्हटलं आम्ही पण थोडं पिऊन, कारण की पाऊस येत होता ना बाहेर, त्यामुळे चहा पिऊसा वाटत होता मला पण. आणि भाऊ पण म्हटला कर म्हणून तिघांना पण चहा बनवले. चहा आणि खारीक थोडीशी घेतली होती. तर लाडू बघा माझ्या भावाच्या चहामध्ये ना बिस्किट टाकला. असंच करतो तो, जे काही मी त्याच्यासाठी काढून ठेवले होते बिस्किट खा म्हणून, तर तो त्याच्या चहामध्ये टाकला. असंच करतो, काही खाऊ पिऊ देत नाही लाडू. आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायचं होतं ना, त्यामुळे मी किचनमध्ये आले होते. फ्लावरची भाजी बनवायची होती, त्यामुळे ना फ्लावरला कापून घेतले होते मी छोटे बारीक कट करून. त्यानंतर ना त्याला ना वाफ द्यायचं होतं थोडंसं, कारण की बारीक ना आळे असतात फ्लावरमध्ये, त्यामुळे ना थोडंसं वाफवून घेतल्याशिवाय मी करत नाही. वाफवून घेतल्यावरच करते फ्लावर. त्यात थोडासा एक बटाटा पण टाकले होते आणि मग कांदा टोमॅटो हे सगळं मसाला करून ठेवले होते, लसूण वगैरे कोथिंबीर. आणि मग भाकरी पण करून घेतली. जास्ती भाकरी लागत नाहीत आम्हाला, 3-4च बस होतात, त्यामुळे पटकन भाकरी पण करून घेतले होते. भाकरी बघा किती सुंदर होतात माझ्या. तर कधीही ना भाकरी करताना एक साईड पूर्ण छान शेकून द्यायची आणि मग दुसऱ्या साईडने ना कापडाच्या साहाय्याने शेकायचं, म्हणजे छान शेकती पण भाकर आणि किती फुगती बघा भाकर. त्यामुळे ना कच्ची पण राहत नाही भाकर आणि फुगते पण. त्यामुळे ना मी कॉटनच्या कापडाने शेकते भाकर, कारण भाकर कच्ची राहिली ना पोट वगैरे दुखते. त्यामुळे ना कधीही चांगली शेकूनच खावी भाकरी. आणि ना मिरची पावडर संपली होती छोट्या डब्यातली माझ्या, म्हणून मी ते मिरची पावडर काढत होते. हे गावाकडून मम्मीने बनवून दिलं होतं मला मिरची पावडर, तेच मी यूज करते. आणि मग लगेच तव्यात ना मी, त्याच गरम होता तवा त्यामुळे ना त्याच तव्यात भाजी पण बनवून घेतली. तेल टाकले होते, लसूण आणि कांदा टाकले होते आणि त्याला मिक्स करून छान ना परतवून तेलात टोमॅटो आणि कोथिंबीर पण टाकले होते. मसाला भाजून घेतले होते चांगला आणि ना त्यात मीठ, मिरची पावडर आणि हळद टाकले होते. तर एवढेच मसाले वापरले होते मी. साधी फ्लावरची भाजी छान लागते. त्यात एक बटाटा पण टाकले होते, त्यामुळे ना फ्लावर बटाटा मिक्स छान लागते भाजी, त्यामुळे तेच बनवले होते मी. आणि मग थोडंसं मिक्स करून फ्लावर टाकून दिले होते आणि लगेच छान मिक्स पण करून घेतले होते. आणि मग ही भाजी ना मी वाफेवरतीच बनवणार होते, पाणी वगैरे काही टाकणार नव्हते, कारण की वाफेवरचीच भाजी छान लागते. आणि 5 मिनटं मी झाकून ठेवले होते आणि परत उघडून बघितले होते तर किती छान शिजली होती भाजी. फक्त थोडीशीच कच्ची होती, त्यामुळे मी अजून 5 मिनटं झाकून ठेवले होते आणि तयार होती भाजी. बघा किती छान झाली होती. आणि मी जेवायला वाढून पण घेतले होते फ्लावरची भाजी, भाकरी आणि हे आमच्या शेजारच्या ताईंनी मासवडे बनवले होते, ते दिले होते आम्हाला. तर ते आणि काकडी थोडीशी, असं होतं आजचं जेवण. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर ना मी किचन वगैरे सगळं साफसफाई करून घेतले होते, भांडे वगैरे घासून घेतले होते.
सकाळी मग किचन वगैरे घाण असलं ना, कामाची खूप धावपळ होते, त्यामुळे मी सगळी साफसफाई रात्रीच करून घेते. आणि हा माझा छोटासा व्हिडिओ होता. लाडू बघा एरोप्लेन लावून ना फॅनला खेळत होता, त्याच्या पप्पाने लावून दिलं होतं त्याला, किती हसत होता आणि डान्स करत होता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.